नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्राच्या दोन खूप महत्त्वाच्या पण थोड्या वेगळ्या शाखांबद्दल बोलणार आहोत. हो, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. अगदी. आपल्याकडे यावर काही संदर्भ साहित्य आहे, म्हणजे एका पुस्तकातला पहिला धडा आणि काही माहितीपूर्ण तक्ते आहेत. तर त्याच्या आधारावरच आपण ही चर्चा करणार आहोत. बरोबर. आपला उद्देश काय आहे, तर या दोन्ही संकल्पना म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल ह्या नक्की काय आहेत, त्या कशा वेगळ्या आहेत आणि अर्थव्यवस्थेकडे बघण्याचे हे दोन दृष्टिकोन काय सांगतात, हे जरा सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपण अर्थव्यवस्था वेगवेगळ्या लेव्हलवर कशी अभ्यासली जाते ते बघणार आहोत. हो. आता बघा ना, साधा विचार केला तर बाजारात एखाद्या वस्तूची, समजा एका पेनाची, किंमत कशी ठरते हा एक प्रश्न झाला. आणि दुसरीकडे देशात एकदम बेरोजगारी का वाढते किंवा महागाई, हे मोठे प्रश्न. बरोबर, अगदी वेगळ्या पातळीवरचे प्रश्न आहेत हे. तर ह्या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अर्थशास्त्राच्या ह्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये मिळतात असं म्हणतात. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया हे काय आहे नक्की. नक्कीच. सुरुवात करूया. अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्रापासून. मायक्रो इकॉनॉमिक्स नावावरूनच वाटतंय की हे कशातरी लहान गोष्टींशी संबंधित असणार. हो, अगदी बरोबर. सूक्ष्म म्हणजे लहान. तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं, ते अर्थव्यवस्थेतल्या अगदी लहान म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं. वैयक्तिक घटक म्हणजे समजा एक ग्राहक, तो कसा विचार करतो, काय खरेदी करतो, किंवा एखादी कंपनी, ती किती उत्पादन करेल, काय किंमत ठरवेल. अच्छा. किंवा अगदी एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत, समजा बाजारात कांद्याची किंमत कशी ठरते किंवा एखाद्या कामगाराला किती पगार मिळतो, अशा एकेका गोष्टीचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे जर अर्थव्यवस्था एक मोठं जंगल असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे त्या जंगलातल्या एका झाडाचा अभ्यास करण्यासारखं झालं, किंवा अगदी पानाचा. आणि याच संदर्भात ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल ज्यांनी कल्याणावर भर दिला, किंवा A.P. लर्नर ज्यांनी साधनसामुग्रीच्या योग्य वाटपाबद्दल लिहिलं, या सगळ्यांचे विचार महत्त्वाचे ठरतात. आणि मग या सूक्ष्म पातळीवर अभ्यास करताना नेमके कोणते सिद्धांत किंवा काय म्हणतात त्याला, कोणते थिअरीज महत्त्वाच्या ठरतात? यात मुख्यत्वे 3 भाग येतात. पहिला आणि खूप महत्त्वाचा म्हणजे वस्तूंची किंमत निश्चिती. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते? मागणी आणि पुरवठ्यावरून. अगदी बरोबर. मागणी म्हणजे लोक किती विकत घ्यायला तयार आहेत, आणि पुरवठा म्हणजे विक्रेते किती विकायला तयार आहेत. या दोन्हींच्या संतुलनातून किंमत ठरते. याचा तपशीलवार अभ्यास इथे होतो. ठीक आहे. आणि दुसरा भाग? दुसरा भाग आहे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. म्हणजे उत्पादन करायला काय लागतं, जमीन, मजूर, भांडवल आणि हे सगळं एकत्र आणणारा उद्योजक. बरोबर. हो. तर या घटकांना त्यांचा मोबदला कसा मिळतो, म्हणजे जमिनीला खंड, मजुराला वेतन, भांडवलाला व्याज आणि उद्योजकाला नफा, हे मोबदले कसे ठरतात याचे सिद्धांत म्हणजे हा दुसरा भाग. कळलं. आणि तिसरा तुम्ही म्हणालात आर्थिक कल्याणाचा, त्याचा अर्थ काय? तिसरा भाग आहे आर्थिक कल्याण. म्हणजे बघा, आपल्या गरजा खूप आहेत, पण त्या पूर्ण करण्यासाठी साधन संपत्ती मर्यादित आहे की नाही. हो, अगदी. तर मग या मर्यादित साधनांमधून समाजाचं जास्तीत जास्त समाधान, जास्तीत जास्त भलं कसं साधायचं, उत्पादन योग्य प्रकारे होतंय का, वस्तूंचं वाटप नीट होतंय का, एकूण अर्थव्यवस्था कार्यक्षम आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हे सगळं ऐकायला खूप तपशीलवार वाटतंय. याची काही खास वैशिष्ट्य पण असतील ना, म्हणजे या अभ्यासाची पद्धत वगैरे? हो, नक्कीच आहेत. पहिलं वैशिष्ट्य तर आपण पाहिलंच, वैयक्तिक घटकांवर लक्ष, एकावेळी एका गोष्टीचा अभ्यास. दुसरं म्हणजे यात किंमत ठरवणं हा खूप महत्वाचा भाग आहे. मागणी, पुरवठा, किंमत याभोवती बरंच विश्लेषण फिरतं. म्हणून याला अनेकदा किंमत सिद्धांत, प्राइस थिअरी असंही म्हणतात. अच्छा, किंमत सिद्धांत. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल, पार्शियल इक्विलिब्रियम. याचा वापर इथे जास्त होतो. आंशिक समतोल म्हणजे काय? म्हणजे असं की जेव्हा आपण एका बाजाराचा, समजा साखरेच्या बाजाराचा अभ्यास करतोय, तेव्हा आपण असं गृहीत धरतो की इतर गोष्टी म्हणजे लोकांचं उत्पन्न, इतर वस्तूंच्या किमती या सगळ्या तुर्तास स्थिर आहेत. पण असं कसं? खऱ्या जगात तर सगळं बदलत असतं ना एकदम. अगदी बरोबर. हा एक टीकेचा मुद्दा पण आहे. पण विश्लेषण सोपं करण्यासाठी ही पद्धत वापरतात.
जणू काही आपण एका गोष्टीवर फोकस करतोय आणि बाकी बॅकग्राऊंड थोडा वेळ बाजूला ठेवतोय. यालाच विभाजन पद्धत, स्लायसिंग मेथड म्हणतात. म्हणजे अर्थव्यवस्थेचे जणू छोटे छोटे भाग करून अभ्यास करणं. बरं. आणि हो, हे सगळं विश्लेषण काही गृहीतकांवर आधारलेलं असतं. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे विवेकी वर्तन, रॅशनल बिहेवियर. विवेकी वर्तन म्हणजे लोक विचार करून निर्णय घेतात असं. हो, म्हणजे लोक स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात असं मानलं जातं. आता हे खरं आहे की नाही यावर खूप चर्चा आहे, पण सिद्धांतासाठी हे गृहीतक वापरतात. ठीक आहे. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो की एवढ्या लहान पातळीवरच्या अभ्यासाचा उपयोग काय? म्हणजे याचं महत्त्व काय? नाही, याचा खूप महत्त्वाचा उपयोग आहे अनेक पातळ्यांवर. उदाहरणार्थ सगळ्यात पहिलं, किंमत कशी ठरते हे समजतं. बाजारात वस्तू आणि सेवांच्या किमती का बदलतात हे कळायला मदत होते. दुसरं, मुक्त अर्थव्यवस्था, फ्री मार्केट इकॉनॉमी कशी चालते याचा पाया समजतो. म्हणजे जिथे सरकारचा हस्तक्षेप कमी असतो तिथे मागणी पुरवठा आपोआप गोष्टी कशा जुळवून आणतात हे कळतं. आणि व्यावसायिकांसाठी किंवा सरकारसाठी तिसरा महत्वाचा मुद्दा तोच, व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी मदत होते. म्हणजे कंपनी चालवणाऱ्याला कळतं की किती उत्पादन करावं, किंमत काय ठेवावी, खर्च कसा कमी करावा. हो, हे महत्वाचं आहे. आणि चौथं, सरकारला पण हे उपयुक्त आहे. कर कसे लावायचे, कोणत्या उद्योगाला मदत करायची, किमती कशा नियंत्रणात ठेवायच्या, यासाठी धोरण ठरवताना या सिद्धांतांचा आधार घ्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात सुद्धा, म्हणजे जकात शुल्क लावलं तर काय परिणाम होतील हे समजायला मदत होते. म्हणजे बऱ्यापैकी व्यावहारिक उपयोग आहे याचा. नक्कीच. आणि शेवटचं म्हणजे हे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आहे. म्हणजे संसाधनांचा वापर समाजासाठी अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल या विचाराचा पाया सूक्ष्म अर्थशास्त्रात आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय? की हे शास्त्र बेरोजगारी, गरिबी, आर्थिक विषमता यांसारख्या मोठ्या म्हणजे देश पातळीवरच्या समस्यांवर थेट उत्तरं देत नाही. त्यासाठी आपल्याला जरा वरच्या लेवलला जावं लागतं. बरोबर. आणि इथेच मग दुसरा भाग येतो, स्थूल अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे आता आपण एका झाडावरून संपूर्ण जंगलाकडे बघणार आहोत. याचा उदय कसा झाला? तुम्ही म्हणालात मोठ्या समस्यांवर उत्तरं इथे मिळतात. अगदी. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे अभ्यास. जणू काही आपण विमानातून खाली बघतोय. विमानातून? हो, म्हणजे आपल्याला मोठी चित्र दिसतात, देश, शहरं, नद्या, पण लहान तपशील नाही दिसत. तर स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं. एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, देशात एकूण रोजगार किती आहे, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा कसा आहे, सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे महागाई किती आहे, अशा मोठ्या गोष्टी. आणि याचा उदय कधी झाला म्हणालात? याचा खरा जोर आला तो 1930च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतर. त्यावेळी जगभरात प्रचंड बेरोजगारी होती, कारखाने बंद पडत होते आणि तेव्हा जे सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत होते ते या समस्येचं समाधान देऊ शकले नाहीत. अच्छा. तेव्हा जॉन मेनॉर्ड केन्स नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने खूप महत्वाचं काम केलं. त्यांनी 1936 मध्ये एक पुस्तक लिहिलं, द जनरल थिअरी म्हणून प्रसिद्ध आहे ते. हो, ऐकलंय. त्यांनी सांगितलं की फक्त वैयक्तिक घटकांचा विचार करून चालणार नाही. आपल्याला एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, एकूण उत्पन्न अशा समग्र ॲग्रिगेट गोष्टींचा विचार करायला हवा. आणि त्यांनी असंही मांडलं की अशा मंदीच्या काळात सरकारने हस्तक्षेप करून अर्थव्यवस्था रुळावर आणायला हवी. यामुळे स्थूल अर्थशास्त्राला खूप महत्त्व मिळालं. म्हणजे केन्समुळे या शास्त्राला मोठी चालना मिळाली. अगदी. कार्ल शापिरो म्हणतात की हे शास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. आणि केनेथ बोल्डिंग यांचं ते जंगलाचं उदाहरण इथेही लागू होतं. ते म्हणतात, जंगल म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, तर जंगलाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये असतात, नियम असतात. तसंच अर्थव्यवस्थेचं आहे. बरोबर. मग या स्थूल अर्थशास्त्रामध्ये मुख्यत्वे कशाचा अभ्यास होतो? कोणते सिद्धांत महत्वाचे आहेत? यात पण काही मुख्य भाग आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उत्पन्न आणि रोजगार निश्चितीचा सिद्धांत. म्हणजे देशात एकूण उत्पन्न आणि रोजगाराची पातळी कशी ठरते. म्हणजे बेरोजगारी का निर्माण होते याचे उत्तर इथे मिळतं. हो. यात एकूण मागणी, ॲग्रिगेट डिमांड आणि एकूण पुरवठा, ॲग्रिगेट सप्लाय या संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. केन्स यांनी मांडलेलं उपभोग फलन
कन्झम्पशन फंक्शन म्हणजे लोक उत्पन्नापैकी किती खर्च करतात, आणि गुंतवणूक फलन इन्व्हेस्टमेंट फंक्शन म्हणजे कंपन्या किती गुंतवणूक करतात, हे सिद्धांतही याच भागात येतात. आणि हो, अर्थव्यवस्थेत येणारी तेजी मंदीची चक्र, बिझनेस सायकल्स, त्यांची कारणं काय, परिणाम काय, याचाही अभ्यास इथे होतो. ठीक आहे, हे झालं उत्पन्न आणि रोजगाराबद्दल. अजून काय? दुसरा महत्वाचा भाग आहे सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत. म्हणजे देशातल्या सगळ्या वस्तू आणि सेवांच्या किमतींची सरासरी पातळी कशी ठरते आणि ती का बदलते. म्हणजे महागाई आणि मंदी, इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन. अगदी बरोबर. भाववाढ का होते किंवा भाव घट का होते, त्याची कारणं काय, परिणाम काय आणि त्यावर सरकार काय उपाय करू शकतं, याचा अभ्यास इथे होतो. तिसरा भाग. तिसरा भाग आहे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था दीर्घकाळात कशी वाढते, लोकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढतं, विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशांमधली गरिबी, बेरोजगारी, असमानता कमी करून विकास कसा साधायचा, यासाठी कोणती धोरणं वापरावीत, कोणते सिद्धांत उपयोगी पडतात, याचा अभ्यास इथे होतो. आणि चौथा भाग आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. म्हणजे देशाचं जे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याची वाटणी समाजाच्या विविध घटकांमध्ये म्हणजे खंड, वेतन, व्याज आणि नफा यांच्या एकूण वाट्यांमध्ये कशी होते, याचा अभ्यास. हे सगळं ऐकून वाटतंय की याचा आवाका खूप मोठा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा याची वैशिष्ट्ये नक्कीच वेगळी असणार. हो, नक्कीच, अगदी वेगळी आहेत. पहिलं म्हणजे नावाप्रमाणेच समग्र घटकांचा अभ्यास. व्यक्ती किंवा कंपनी नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्था. हो. दुसरं म्हणजे यात एकूण उत्पन्न आणि रोजगार कसा ठरतो यावर खूप भर असतो. म्हणून याला अनेकदा उत्पन्न सिद्धांत, इन्कम थिअरी असंही म्हणतात. अच्छा, जसं सूक्ष्मला किंवत सिद्धांत तसं याला उत्पन्न सिद्धांत. बरोबर. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्वसाधारण समतोलाचा जनरल इक्विलिब्रियमचा विचार केला जातो. म्हणजे सूक्ष्ममध्ये तर आंशिक समतोल होता. हो, इथे उलट आहे. इथे असं मानलं जातं की अर्थव्यवस्थेतले सर्व मोठे घटक किंवा बाजारपेठा, जसं वस्तू बाजार, पैशाचा बाजार, श्रमाचा बाजार, एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो. म्हणून त्यांचा एकत्रितपणे विचार करावा लागतो. एकाच वेळी सगळ्या बाजारांचा समतोल विचारात घेतला जातो. म्हणजे इथे झूम आउट करून पूर्ण चित्र बघितलं जातंय असं म्हणायला हरकत नाही. अगदी. चौथं वैशिष्ट्य म्हणजे इथे राशी पद्धत वापरतात. म्हणजे वैयक्तिक घटकांना एकत्र करून त्यांचे समूह किंवा सरासरी काढली जाते. जसं वैयक्तिक उत्पन्नांऐवजी राष्ट्रीय उत्पन्न, वैयक्तिक किमतींऐवजी सर्वसाधारण किंमत पातळी. अजून 2 वैशिष्ट्ये महत्वाची आहेत. एक म्हणजे हे शास्त्र आर्थिक वृद्धीची प्रारूपे, ग्रोथ मॉडेल्स बनवण्यावर भर देतं. म्हणजे दीर्घकालीन विकासाचं नियोजन कसं करावं यासाठी मॉडेल्स तयार केले जातात. आणि दुसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे शास्त्र खूप धोरणाभिमुख, पॉलिसी ओरिएंटेड आहे. म्हणजे सरकारी धोरणांसाठी मार्गदर्शन करणं हा याचा एक मुख्य उद्देश आहे. केन्सचा भरच यावर होता की आर्थिक समस्यांवर उपाय कसे शोधायचे. त्यामुळे सरकार चलनविषयक धोरण म्हणजे व्याजदर बदलणे किंवा राजकोषीय धोरण म्हणजे सरकारी खर्च आणि कर बदलणे हे वापरून अर्थव्यवस्थेला कसं स्थिर ठेवू शकतं, महागाई कशी कमी करू शकतं, रोजगार कसा वाढवू शकतं, याचं मार्गदर्शन स्थूल अर्थशास्त्र करतं. तर मग हे स्पष्ट आहे की या मोठ्या चित्राचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. याचे मुख्य फायदे किंवा महत्त्व काय सांगता येईल थोडक्यात? याचे फायदे पण खूप आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजते. मोठे आर्थिक प्रवाह कसे चालतात, वेगवेगळी क्षेत्र एकमेकांवर कशी अवलंबून आहेत हे कळतं. आणि आर्थिक चढउतारांबद्दल? हो, दुसरा मुद्दा तोच. आर्थिक चढउतार, इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स म्हणजे तेजीमंदी का येते, बेरोजगारी का वाढते, हे समजून घ्यायला आणि त्यावर नियंत्रण ठेवायला मदत होते. सरकार योग्य वेळी हस्तक्षेप करून अर्थव्यवस्था स्थिर ठेवू शकतं. आणि देशाच्या प्रगतीसाठी? तिसरा मुद्दा राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास आणि आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रामुळेच आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न यांसारख्या गोष्टी मोजता येतात, त्यांचं विश्लेषण करता येतं. या आकडेवारीवरून देशाची आर्थिक प्रगती कळते, इतर देशांची तुलना करता येते आणि विकासाची धोरणं आखता येतात. विकसनशील देशांसाठी हे खूप महत्वाचं आहे. तो म्हणजे अर्थव्यवस्थेची कामगिरी मोजता येते. म्हणजे अर्थव्यवस्था चांगली चालली आहे की नाही हे बघण्यासाठी स्थूल आर्थिक निर्देशकच वापरले जातात. आणि 5वं,
एकूण रोजगार, एकूण उत्पादन, भाववाढ अशा समग्र आर्थिक चलांचा अभ्यास करून अर्थव्यवस्थेचं आरोग्य तपासता येतं, त्यावर लक्ष ठेवता येतं. तर आता आपल्या समोर हे दोन दृष्टिकोन स्पष्ट झाले आहेत. एक सूक्ष्म, जो लहान भागांवर लक्ष देतो, आणि एक स्थूल, जो संपूर्ण चित्रावर. आता ह्या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे हे अजून थोडं स्पष्ट करता येईल का? आपल्या साहित्यात पण याची तुलना दिलीये. हो, नक्कीच. आपण जर मुद्देसूद फरक बघितले तर ते असे आहेत: कशाचा अभ्यास होतो? सूक्ष्ममध्ये वैयक्तिक घटक, ग्राहक, कंपनी, एक वस्तू. स्थूलमध्ये समग्र घटक, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार. बरोबर. पद्धत कोणती? सूक्ष्ममध्ये विभाजन पद्धत, स्लायसिंग म्हणजे तुकडे करून अभ्यास. स्थूलमध्ये राशी पद्धत, लंपिंग म्हणजे एकत्र करून अभ्यास. मुख्य साधनं कोणती? सूक्ष्ममध्ये वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, स्थूलमध्ये समग्र मागणी आणि समग्र पुरवठा. आणि त्यांचं मुख्य लक्ष कशावर असतं? उद्देश काय असतो? सूक्ष्मचा मुख्य उद्देश किंमत कशी ठरते आणि साधनसामुग्रीचं वाटप कसं होतं हे पाहणे आहे. तर स्थूलचा मुख्य उद्देश एकूण उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक वाढ कशी साधता येईल हे पाहणे आहे. आणि तो समतोल. हो, समतोल, इक्विलिब्रियम. सूक्ष्ममध्ये आंशिक समतोल असतो, म्हणजे बाकी गोष्टी स्थिर मानून एका बाजाराचा विचार. स्थूलमध्ये सर्वसाधारण समतोल असतो, म्हणजे सगळ्या बाजारांचा एकत्रितपणे विचार. उदाहरणं द्यायची झाली तर सूक्ष्मचं उदाहरण म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न किंवा एका वस्तूची किंमत. स्थूलचं उदाहरण म्हणजे संपूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा देशातली सरासरी महागाई. ठीक आहे, म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहेत. पण हे ऐकल्यावर कधीकधी असं वाटू शकतं की ह्या दोन शाखा अगदीच वेगळ्या आहेत, कदाचित एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तसं आहे का? नाही, अजिबात नाही. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बरोबर विचारलत. खरं तर जसं आपल्या साहित्यातही म्हटलंय आणि सॅम्युएल्सन सारख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी पण सांगितलंय की ह्या दोन शाखा परस्पर विरोधी नाहीत, उलट त्या एकमेकांना पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. पूरक कशा? उदाहरण देता येईल का? हो, नक्कीच. आता समजा आपल्याला देशातली एकूण गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट किती आहे याचा अभ्यास करायचा आहे. हा स्थूल अर्थशास्त्राचा विषय झाला, बरोबर? हो. पण ही एकूण गुंतवणूक कशावर अवलंबून असते? तर देशातल्या अनेक कंपन्या काय विचार करतायत, त्यांना भविष्यात किती नफा अपेक्षित आहे, यावर ते गुंतवणुकीचे निर्णय घेतात. हा झाला सूक्ष्म पातळीवरचा विचार. म्हणजे स्थूल पातळीवरच्या गोष्टीचं मूळ हे सूक्ष्म पातळीवरच्या निर्णयांमध्ये असतं. अच्छा, म्हणजे कंपन्यांच्या निर्णयांचा एकूण परिणाम म्हणजे एकूण गुंतवणूक. अगदी. किंवा दुसरं उदाहरण घ्या महागाईचं. महागाई म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी वाढणं हा स्थूल विषय. पण ही सर्वसाधारण किंमत पातळी का वाढते? कारण अनेक वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत असतात. आणि त्या वैयक्तिक किमती कशा ठरतात? तर मागणी आणि पुरवठ्यावरून. हा झाला सूक्ष्म विषय. म्हणजे मोठी समस्या समजून घेण्यासाठी लहान भागांचा अभ्यास पण गरजेचा आहे. बरोबर. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं खरं आणि पूर्ण चित्र समजून घेण्यासाठी आपल्याला हे दोन्ही दृष्टिकोन लागतात. सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही महत्वाचे आहेत. थोडक्यात सांगायचं तर अर्थव्यवस्था नावाच्या मोठ्या यंत्राचे लहान लहान स्क्रू आणि गिअर कसे काम करतात हे सूक्ष्म अर्थशास्त्र समजावून सांगतं. हो. तर ते संपूर्ण यंत्र कसं चालतंय, त्याची एकूण स्पीड किती आहे, ते गरम होतंय की नाही, हे स्थूल अर्थशास्त्र दाखवतं. दोन्ही एकत्र पाहिल्याशिवाय आपल्याला गाडी नीट चालवता येणार नाही. अगदी छान उदाहरण दिलं तुम्ही. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो किंवा एक प्रश्न उभा राहतो. कोणता? आजचं जग बघा कसं आहे. ग्लोबलायझेशनमुळे सगळ्या अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. आपण नुकतंच पाहिलं, कोविडच्या काळात जगभरात पुरवठा साखळ्यांमध्ये अडथळे आले. हो, त्याचा खूप परिणाम झाला. मग एका देशात काहीतरी होतं, त्याचे परिणाम दुसऱ्या अनेक देशांवर होतात. वस्तूंच्या किमती एकदम सगळीकडे वाढतात, उत्पादन थांबतं. म्हणजे आता समस्या फक्त एका देशापुरत्या किंवा एका कंपनीपुरत्या राहत नाहीत, त्या जागतिक बनतात. बरोबर आहे. मग अशा वेळी जेव्हा आपण जागतिक मागणी, जागतिक पुरवठा, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे निर्णय ह्यांचा विचार करतो, तेव्हा फक्त आपल्या देशाच्या सूक्ष्म किंवा स्थूल चौकटीत विचार करून पुरेसा आहे का? म्हणजे तुम्ही म्हणताय की ह्या पारंपरिक सीमारेषा आता थोड्या धुसर होत चालल्या आहेत का, मायक्रो आणि मॅक्रोच्या? हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे की नाही? जागतिक पातळीवरच्या आर्थिक घडामोडी समजून घ्यायला आणि त्यावर उपाय शोधायला आपल्याला कदाचित या दोन्ही दृष्टिकोनांच्या पलीकडे जाऊन एका अधिक व्यापक जागतिक पातळीवरच्या विचारसरणीची गरज आहे का, यावर खरंच विचार करायला हवा.